नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे एग नूडल्स। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। हे नूडल्स हे उकळवून घेतलेत, शिजवून घेतलेत नूडल्स। पाणी ठेवायचं पहिलं आणि नूडल्स टाकायच्या अगोदर मीठ थोडंसं टाकायचं पाण्यात, तेल टाकायचं थोडंसं एक थेंबभर आणि पाण्याला उकळा आला की नूडल्स सोडायच्या पाण्यात, गरम पाण्यात एक 2 ते 3 मिनिट आणि काढून घ्यायचे आणि चाळणीवर टाकायच्या। चाळणीवर टाकल्यावर थंड पाणी ओतायचं आणि थोडंसं असं तेल लावून घ्यायचं त्याला, म्हणजे अशा मोकळ्या होतात पूर्ण। हा कोबी लागेल थोडासा। ही शेजवान चटणी आहे, ही तयार आणलेली आहे। हे गाजर कट करून, शिमला मिरची, आलं लसूण पेस्ट, कांदा कट करून, थोडीशी कोथिंबीर, मीठ चवीनुसार, ही मिरची पावडर आहे, तेल, एक अंडे घेतले, हा सोया सॉस घेतलाय, थोडंसं विनेगर घेतलं। आता आपण गॅस फास्ट करूया, कढई ठेवलेलीच आहे आणि आपण तेल टाकून घेऊया। तेल अगदी थोडं टाकायचं। तेल तापलं की आपण अंड फोडून घेऊया इथं ग्लासात। थोडंसं फेटून घ्यायचं। तेल तापले, हे अंडा असं सोडून द्यायचं तेलात। थोडंसं मीठ टाकायचं, मीठ कमी करायचं कारण नूडल्स उकळताना आपण मीठ टाकलेलं आहे थोडं। आता आलं लसूण पेस्ट टाकूया आपण। हे जरा हलवून घेते। कांदा टाकूया थोडासा उभा पातळ कापलेला। जरा परतून घेते। कांदा परतून घेतलाय, थोडीशी आपण ही कोबी टाकूया। कोबी कापून स्वच्छ धुवून घेतले। थोडीशी शिमला मिरची टाकूया कट केलेली, थोडंसं गाजर टाकूया कट केलेलं आणि आता हलवून घ्यायचं चांगलं। थोडीशी मिरची पावडर टाकूया। मिरी पावडर टाकतात, काळी मिरी पावडर, पण मी मिरची पावडर यूज करते। अगदी थोडासा सोया सॉस टाकूया। मिठाचं प्रमाण कमी धरलंय कारण आपल्या सोया सॉस मध्ये पण मीठ असतं आणि विनेगर तसं खारटच असतं। थोडंसं विनेगर टाकूया, अगदी किंचित।
तर हा शेजवान सॉस टाकूया आपण. हा मार्केटमध्ये उपलब्ध असतो. चांगला हलवून घेऊया. आता नूडल्स टाकूया आपण हे उकळून घेतलेल्या पाण्यात. अगदी लगेच काढायच्या 2 ते 3 मिनिटांनी पाणी काढून टाकायचं गरम चाळणीवर ओतून आणि थंड पाणी ओतायचं आणि लगेच तेल लावून घ्यायचं तेलाचा हात. आता आपण हे मिक्स करून घेऊया चांगलं. आता हे 2-3 मिनिट नूडल्स चांगले परतून घेतले मस्तपैकी. आता तयार झालेत आपल्या नूडल्स. गॅस बंद करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. झटपट होणारे आहेत. फक्त नूडल्स उकळून घ्यायच्या आणि भाज्या कापून तयार ठेवायच्या. सगळ्या झटपट होतात, फारसा वेळ लागत नाही. आता काढून घेऊया आपण. अशा आपल्या झटपट एग नूडल्स तयार आहेत खाण्यासाठी. धन्यवाद.